नमस्कार मित्रांनो, ममता बॅनर्जींचा खेला शेष झाला, म्हणजे खेळ खल्लास झाला. खेला होबे दिन साजरा करणाऱ्या ममतांना आपला खेळ संपलाय हे अजूनही मान्य करता येत नाहीये आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, माझा पराभव झालेलाच नाहीये, माझी लढत भाजपासोबत नव्हती तर निवडणूक आयोगाच्या सोबत होती आणि त्यामुळे मी काही राजीनामा देणार नाहीये. 6 मेला बंगालच्या विधानसभा त्याची मुदत संपत आहे आणि त्याच्या आत ममता बॅनर्जींनी राजीनामा देऊन एक काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणं अपेक्षित आहे. 9 मेला भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं म्हटलं जात आहे, कारण 9 मे ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे आणि त्यामुळे एका ज्याला खिलाडू वृत्तीने राजीनामा देऊन भाजपा सरकारला शुभेच्छा देण्याचं काम त्यांनी करायला हवं होतं. निवडणुकातलं वैर निवडणुकांच्या अंती संपायला हवं होतं, पण त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. खरं तर त्यांनी आपले मानलेले भाऊ उद्धव ठाकरे यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं होतं. उद्धव ठाकरेंना कळलंच नाही त्यांच्या पायाखालची जमीन कशी सरकली आणि त्यांचे 40 सहकारी त्यांना सोडून गेले आणि तेव्हा देखील उद्धव ठाकरे ठाम राहू शकले असते की मी राजीनामा देणारच नाही, त्यांना महाराष्ट्रात परत येऊ द्या, मग बघूया काय करायचं ते. पण उद्धव ठाकरे यांनी मर्दासारखा राजीनामा फेकून मारला. नकोय मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, मी मुख्यमंत्रीपदाबरोबरच आमदारकीचाही राजीनामा देणार आहे असं म्हणून त्यांनी की हिम्मत असेल तर महाराष्ट्र फिरून दाखवा. आणि त्यावेळेला खरंच आपल्याकडच्या अनेक इंग्रजी पत्रकारांना वाटलं होतं की आता काही एकनाथ शिंदेंचं खरं नाही, त्यांना महाराष्ट्रात येणंच अवघड होईल, कारण जर ते महाराष्ट्रात आले तर मंत्रालयापर्यंत राजभवनापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्या गाड्या अडवून शिवसैनिक, संतापलेले शिवसैनिक त्या पेटवून देतील वगैरे वगैरे वगैरे. पण असं काही झालं नाही. पण ममता बॅनर्जी तसं करत नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने या निवडणुकीत रडीचा डाव खेळलेला आहे. गंमत म्हणजे ममता बॅनर्जी या स्वतः पराभूत झालेले. भवानीपूरमधून त्यांचेच एकेकाळचे सहकारी आणि गेल्या 6 वर्षापासूनचे प्रतिस्पर्धी सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. गेल्या वेळेलाही निवडणुकात ममता बॅनर्जींचा पराभव झाला होता, यावेळेला भवानीपूरमध्ये पराजय केला. म्हणजे त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव झाला आहे आणि साधा सुद्धा नाही 20,000 मतांनी पराभव झालेला आहे. पण ममता बॅनर्जी हे मान्य करायला तयार नाही आहेत. त्यांना वेडी आशा आहे की उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, राहुल गांधी, स्टॅलिन जे स्वतः पराभूत झालेले आहेत, ही सगळी मंडळी त्यांच्या समर्थनार्थ चक्का जाम करतील, संपूर्ण भारत देश ठप्प करतील. कारण बंगाल हे एका प्रकारे पुरोगाम्यांचं मुकुटमणी असलेलं राज्य आहे. म्हणजे बाकी पुरोगामी देशभर असतील, पण पुरोगाम्यांचा एक्का जर कुठे असेल, पुरोगाम्यांच्या पत्त्यातला एक्का बंगालमध्ये, इस्पीक चौकट किलवर बदाम. आणि त्यामुळे जर बंगाल पडला तर देशातनं विवेकवाद, तर्कवाद, पर्यावरणवाद, आणखीन कसले कसले वाद असतात ते सगळे वाद त्यांचा पराभव होईल आणि देशामध्ये जंगल राज येईल असं पुरोगाम्यांना वाटतं. आणि म्हणूनच पुण्यातले पिसाळलेले पुरोगामी काल दिवसभर पोस्टी पाडत होते आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा ज्ञानेश वगैरे असा उल्लेख करत होते. म्हणजे त्यांना असं वाटतं की बघा काय ताकद आहे माझ्यात, फेसबुकवरनं पोस्ट पाडली की सगळा समाज पेटून उठेल. आणि त्यामुळे ममता बॅनर्जींना आशा आहे की देशातला सगळा पुरोगामी वर्ग क्रांती करेल आणि त्यांच्या बाजूला उभा राहील. आणि जर त्यांनी राजीनामा दिलाच नाही तर एक घटनात्मक पेच प्रसंग किंवा संकट निर्माण होईल. बघा, कारण अशा प्रकारची गोष्ट कधीही झालेली नाही आहे.
की निवडणुकीत पराभूत सरकारने आपला पराभवच मान्य न केल्यामुळे राजीनामा दिलाच नाहीये आणि त्यामुळे राजीनामा दिला नाही तर काय करायचा हा प्रश्न. आता काही जणांची त्याच्यामध्ये सूचना आहे की ममता बॅनर्जी कोर्टात जातील, न्यायालयात जातील. पण जसा या पुरोगाम्यांच्या दृष्टीने चुनाव आयोग हा चुनालाव आयोग आहे, तसाच त्यांच्या दृष्टीने न्यायालय हे देखील काही सार्वभौम नाहीये, तेही गोदी न्यायालय, मोदी सरकारच्याच दावणीला बांधलेलं न्यायालय आणि त्यामुळे न्यायालयातने न्याय मिळेल अशी त्यांची काही अपेक्षा नसावी. पण तरी एक मार्ग आहे की न्यायालयात जायचं, न्यायालयात त्यांचा खटला लढायला आपलेच घंटातज्ञ आहेच आहेत, काळा कोट, त्यांना लगेच नवीन कोट मिळेल. नवीन कोट मिळाला की नवीन टीव्हीवर लगेच येऊन बातमी की घटनेच्या या परिशिष्टानुसार अशा प्रकारे निवडणूक आयोग निष्पक्षपणे न वागता तो जर केंद्र सरकारच्या बाजूनी वागत असेल तर अशा वेळेला माझं असं मत आहे की घटनेनुसार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देता कामा नये असं घंटातज्ञ सांगतील. मग ते निष्णात वकीलही त्यांच्या समर्थनार्थ उतरतील. पण असं खरंच होईल का? नाहीये, असं होणार नाही. मग काय मार्ग आहे तर रक्तरंजित क्रांती. कारण ममता बॅनर्जींना देखील, तृणमूल काँग्रेसला देखील 40% मतं मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांचा समज असावा की त्यांना मतं देणारे 40% या सगळ्या मर्दांच्या औलादी असल्यामुळे, त्यांच्या अंगात, बऱ्याच जणांच्या त्यांच्यापैकी अंगात अरब रक्त असल्यामुळे ते लढू शकतील, रस्त्यावरच खेला उभे करू शकतील. आपल्याला आठवत आहे बंगालमध्ये ज्याला रक्तरंजित इतिहास बंगालचा, त्याला फाळणीची जेव्हा घोषणा झाली तेव्हा कलकत्त्यामध्ये आणि बंगालच्या अनेक भागामध्ये 3 दिवस 16 ऑगस्टला 1946 रक्तरंजित ज्याला इतिहास लिहिला गेला, हजारो लोकांची कत्तल करण्यात आली. कशासाठी? पाकिस्तानच्या निर्मितीसाठी, पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीसाठी. सुहावर्दी त्याचं नेतृत्व करत होते आणि त्यामुळे बंगालमध्ये असाच कोणीतरी सुहावर्दी उभा राहील आपल्या बाजूला अशी कदाचित ममता बॅनर्जींना खात्री वाटत असावी. मग राजीनामा देऊन लढण्यामध्ये काय चूक आहे? प्रॉब्लेम असा आहे की ममता बॅनर्जी आता विरोधी पक्षनेत्या पण होऊ शकणार नाहीत किंवा कदाचित त्यांना निवडून यावं लागेल विरोधी पक्षनेत्या होण्यासाठी. पण जर लोकशाहीवर विश्वासच नसेल किंवा या लोकशाहीवर विश्वास नाही की मोदी सरकार हेच लोकशाही मार्गाने नाही, भारताचं सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग सगळे जर पक्षपाती असतील आणि अशा प्रकारचा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम वेगवेगळ्या पुरोगामी माध्यमाच्या द्वारे करण्यास सुरुवात झालेली आहे. आज जर तुम्ही आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रातले लेख वाचलेत तर मग कशा प्रकारे SIRच्या माध्यमातून लाखो मतदारांची नावं कापली गेली, कशा प्रकारे निवडणूक आयोग ममता बॅनर्जींचे वैयक्तिक विरोधक असल्यासारखे पोस्टी पाडत होते, ट्विट करत होते आणि याच्यातनं निवडणूक आयोगाची निष्पक्षता ही टांगणीला लागलेली वगैरे अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झालेली आहे. मुद्दा असा आहे की हे सगळं नाटक करून ममता बॅनर्जी काय साध्य करू इच्छितात? त्यांची कदाचित राजीनामा द्यायची तयारी नाही आहे, कारण त्यांना कल्पना आहे की बंगाल हा काही महाराष्ट्र नाही आहे जिथे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक जवळचा असतो. विरोधी पक्षांची सेटिंग करून सत्ताधाऱ्यांना आपले हिशोब चुकते करता येतात. हे महाराष्ट्रात गेले 40-50 वर्ष चालू आहे. अनेकदा सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या सहकाऱ्यांपेक्षा आपले विरोधक जास्त जवळचे वाटतात कारण ते मॅनेज करता येऊ शकतात. पण बंगाल हे मॅनेज करणाऱ्यातलं राज्य नाही आहे. तिथे डायरेक्ट रक्तरंजित राजकारण होतं, खून पाडले जातात, हिंसाचार होतो आणि त्याची चुणूक म्हणजे खरं तर ममता बॅनर्जींनी गेल्या वेळेला विजय झाल्यानंतर ज्या प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रताडित केलं होतं, अनेकांना तर पळवून लावलं होतं, महिलांवर बलात्कार झाले होते. का तर तुम्ही आमच्या विरुद्ध लढलात आणि हारलात म्हणून त्याची शिक्षा तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि जसं ट्रम्प म्हणतो ही शिक्षा पुरेशी असायला पाहिजे, म्हणजे नुसती शिक्षा हातावर चापट मारून शिक्षा होत नाही, पुन्हा तुझी हिंमत होणार नाही अशा प्रकारचं अद्दल घडवणारी शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारे स्वतः तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी वागल्या होत्या. आता त्यांना भीती वाटते की भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर ज्या ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यांचे हिशोब केले जातील
आता याच्यात गंमत म्हणजे प्रशासन आणि पोलीस जे ममता बॅनर्जींच्या पाठीशी ठामपणे उभं होतं, तेच प्रशासन आणि तेच पोलीस 24 तासामध्ये स्वतःची लॉयल्टी, स्वतःची निष्ठा बदलतील. आणि जे भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रताडित करण्यासाठी, त्रास देण्यासाठी पुढे सरसावलेले होते, तेच आता ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृष्णकृत्यांचा सगळा जो हिशोब आहे तो भाजपाच्या सरकारपुढे मांडतील. आणि त्यामुळे 40-43% मतं मिळूनही आपल्याला 5 वर्ष काढणं अवघड होईल असं कदाचित त्यांना जाणवत असावं. आणि त्यामुळे बंगालमध्ये काय होतं, म्हणजे बंगालमध्ये एकूणच नौटंकी करण्यात तिथल्या राजकारण्यांचा कोणी हात धरू शकत नाही. पण ही नौटंकी म्हणजे मस्करीची कुस्करी होईपर्यंत हे नाटक ताणलं जाणार का काहीतरी एक तमाशा करून मग नंतर तात्विक भूमिका घेऊन ममता बॅनर्जी राजीनामा देणार, हे पुढच्या खरं तर 24 तासात कळणार आहे. कारण आज 5 मे आहे, उद्या संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे. पण बंगाल हे शेवटी देशाच्या इतिहासात किंवा इतिहास लिहिण्यात कुठल्याही प्रकारचा अग्रणी राज्य असल्यामुळे तेथे काय होतं, ममता बॅनर्जी काय करतात, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.